वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली। आज आपण बघणार आहे मिडवायफरीच्या व्याख्या। मिडवायफरीच्या व्याख्या जे महत्त्वाच्या व्याख्या आहेत, म्हणजे पेपरला येणाऱ्या व्याख्या, ते जे आपल्यासाठी इम्पॉर्टंट ठरतील अशा व्याख्या आपण ते घेणार। तर लौकिया म्हणजेच काय? तर लौकिया म्हणजे प्रस्तुतीनंतर पहिल्या 15 दिवसामध्ये जननमार्गातून बाहेर पडतो। हा रक्तस्राव गर्भाशयाची बॉडी सर्व्हिक्स आणि वैजाइनापासून निघतो, त्याला लौकिया असे म्हणतात। आता ही झाली लौकियाची व्याख्या। जरायू अंकुर। आता जरायू अंकुर म्हणजेच काय? तर कोरियनिकली आणि गर्भाशयाच्या उत्तक एकमेकाशी गुंतागुंत आणि विकसनशील गर्भाशयाच्या आणि मातेच्या शरीराच्या तयार करतात, त्याला अपुरा प्लॅसेंटा जरायू अंकुर असे म्हणतात। आता गर्भपात म्हणजे वाढत असलेली बीज बाहेर काढून गर्भावस्थेच्या शेवटी करण्यात येणाऱ्या जी काही क्रिया असते तिला गर्भपात असे म्हणतात। आता गर्भपात ही नैसर्गिक पद्धतीने गोळ्यांनी आणि ऑपरेशनद्वारे सुद्धा होते। प्रसूतीपूर्व रक्तस्राव गर्भाच्या 20 आठवड्यापासून तर बाळाच्या जन्मापर्यंत जो काही रक्तस्राव होतो त्याला प्रसूतीपूर्व रक्तस्राव असे म्हणतात। आता गर्भाच्या 20 आठवड्यापासून तर बाळाचा जन्म होईपर्यंत जो रक्तस्राव होतो त्याला म्हणजे प्रसूतीपूर्व रक्तस्राव असे म्हणतात। तसेच व्हिडिओ कसा वाटल्यास कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।